महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील घरांचे मोजमाप, लेआउट तातडीने करावेत. त्यांना मालकी हक्काचे उतारे द्यावेत. यासाठी समिती नियुक्ती केली आहे, पण कार्यालय नाही. त्यामुळे मोजमाप, लेआउटचे काम रखडलंय. याकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 27 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष रवींद्र सदामते, संघटन प्रमुख सूरज मामा पवार, कार्याध्यक्ष श्रीराम सासने आदी उपस्थित होते. काटे म्हणाले, महापालिका प्रशासन झोपडपट्टीधारकांच्या मागण्यांबाबत गंभीर नाही. झोपडपट्ट्यांचे मोजमाप, लेआउट बाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मोर्चे, आंदोलनं करावी लागली. प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळ काढून भूमिका घेतली आहे. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी पत्र प्रशासनाने दिली, मात्र कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसलाय. शासन निर्णय 2002 प्रमाणे मनपाने झोपडपट्टीधारकांच्या ते राहत असलेल्या जागांचे मालकी हक्क नोंद होण्यासाठी समिती स्थापन केली. त्या समितीचे स्वतंत्र कार्यालय चालू करावं. या कार्यालयात स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याला झोपडपट्टीधारकांच्या जागांच्या मोजमाप व लेआउट व मालकी हक्क नोंद होणं संदर्भात सर्व निर्णयांचे अधिकार असावेत. कार्यालयात झोपडपट्टीधारकांच्या जागांचं मोजमाप व लेआउट तयार करण्यासाठी इतर कामकाजासाठी शाखा अभियंता व इतर कर्मचारी नियुक्त करावेत. मनपा क्षेत्रातील सर्व झोपडपट्टीधारकांच्या जागांचं मोजमाप व लेआउट 1 महिन्यात पूर्ण करावेत. संजय नगर, पत्राचे चाळ, चिंतामणी नगर झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टी व जळीत वसाहत झोपडपट्टी यांचे मोजमाप व लेआउट तयार असून गेल्या 7 महिन्यांपासून पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचं थांबलंय. संजय नगर, पत्र्याची चाळ, चिंतामणी नगर झोपडपट्टी, भीमनगर झोपडपट्टी व जळीत वसाहत झोपडपट्टी यांचं मोजमाप व लेआउट तयार असून गेल्या 7 महिन्यांपासून पुणे सहाय्यक संचालक यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचं थांबलंय. ते तात्काळ पाठवावेत. आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून आमरण उपोषण करणार असल्याचं काटे यांनी सांगितलं. एवन अपडेट न्यूज, सांगली.